हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे सुरेश. जसं की आपल्याला माहिती आहे, मला माझा गोधडी शिवायचा घरगुती बिझनेस आहे. तर ही बघा, मला आज एक गोधडी शिवण्यासाठी आलेली आहे. तर बघूयात आपल्याला कस्टमरनी किती साड्या दिलेल्या आहेत. तर हे बघा मित्रांनो, आता आपल्याला ज्या साड्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्या साईडला मोजून घ्यायच्यात. पहिल्यांदा किती साड्या आहेत त्या. हे बघा, या 2 साड्या ज्या आहेत ते खाली आणि एक साडी वर लावायची आहे आपल्याला. त्यासाठी त्यांनी कस्टमरनी आपल्याला गाठ बांधून दिलेली असते अशी. हे बघा, ह्या पद्धतीने गाठ बांधून दिली. याचा अर्थ असा की एक साडी खाली लावायची आणि एक साडी वर लावायची आहे. म्हणजे ही एक 2 साड्या झाल्या. ही एक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि एक 11. ही 11 साड्यांची गोधडी मी आता बनवणार आहे. तर बघा, मी आता ही गोधडी कशी बघतो आणि कशी शिवणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, गोधडी भरायच्या अगोदर साड्यांना जी लेस असते किंवा साड्यांना काही साड्यांना खडे असतात ते आपल्याला काढावं लागतात. तर चला, आता मी साड्यांना जी असणारी लेस किंवा खडे पूर्णपणे काढून टाकतो. साड्यांना असणारे फॉल पण आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. तर हे बघा, साडीला जे असणारे फॉल होते, लेस होते, ते मी आता काढून टाकलेले आहेत. लेस आणि फॉल काढल्यामुळं आपली जी गोधडी बनणार आहे ती एक साईडला जास्त जाड किंवा पातळ होणार नाही. त्या हिशोबाने आपण लेस आणि फॉल वगैरे असतात ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. चला आता मी आता गोधडी भरतो. तर बघा, मी आता गोधडी कशी भरतो ती. काही लोकांना अजूनही समजत नाही की गोधडी साड्या मी कशा फोल्ड करतो ते. तर व्यवस्थित बघा. तर हे बघा, आता मी गोधडी भरायला सुरुवात करणार आहे. तर आपल्याकडे टोटल साड्या होत्या 10 साड्या होत्या आपल्याकडे टोटल. खाली वर लावण्यासाठी इथं ह्या 2 साड्या आहेत. राहिल्या 8 साड्या. 8 साड्यांमध्ये एक साडी आपण पट्टी लावायसाठी काढलेली आहे, ही पिवळी साडी. राहिल्या इथं 7 साड्या. आता 7 साड्या आपण जोडून घेणार आहोत. नंतर मग शेवटला सिंगल खाली वर लावायची साडी जोडणार आहोत. तर बघा, आता मी कशा पद्धतीने साडीला फोल्ड करून जोडत आहे. त्या पद्धतीने तुम्ही पण जोडून गोधडी बनवू शकता. तर बघा, मी आता जे आतमध्ये साड्या टाकणार आहे त्याला कशा पद्धतीने फोल्ड करतो आणि त्या साडीला टिप कसे मारतो ते बघा. तर हे बघा, या पद्धतीने साडी घ्यायची आहे. ही साडी आपण आतमध्ये टाकणार आहे. अशी फोल्ड करायची साडीला फोल्ड करून झाली की मधोमध टीप मारायची राहते. या पद्धतीने आपल्याला साडीला फोल्ड करून मधोमध बरोबर टीप मारायची आहे. तर आपल्याकडे आतमध्ये टाकण्यासाठी 7 साड्या आहेत. तर मी काय करतो, एकाच टायमाला 2-2 साड्या फोल्ड करून टिपं मारून घेतो. तर ह्याच्यावरती आपण अजून एक साडी ठेवूयात, म्हणजे तेवढाच आपला वेळ वाचेल. तर हे बघा, आता आपण 2 साड्या ठेवलेल्या आहेत. ह्याला आता मी मधून टीप मारून घेतो. मधून टीप मारून घेतल्यानंतर मी तुम्हाला ते पूर्ण ओपन करून दाखवतो. तुम्हाला लगेच लक्षात येईल की कसे दिसत आहे नंतर.
याप्रमाणे मधोमध पूर्ण टीप मारून घेतलेली आहे आता. तर मी आता तुम्हाला दाखवतो हे कसं दिसत आहे. तर हे बघा, जोडून झाल्यानंतर हे असं दिसत आहे. ही वरची एक साडी आहे आणि ही खालची एक साडी आहे. आता आपल्याकडे जास्त साड्या आहेत, त्याच्यामुळे आपण 2-2 साड्या एकाच टायमाला जोडतो, कारण त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो. याप्रमाणे आपण सिंगल धडपा पण बनवू शकतो, सिंगल साडीचा धडपा पण बनवू शकतो. तर याप्रमाणेच आपल्याला बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत साड्या त्यांना पण जोडून घ्यायच्या आहेत. बाकीच्या साड्या पण आपण याप्रमाणे जोडून घेणार आहोत. जी साडी आपण वर आणि खाली लावणार आहे तिला आपल्याला सिंगल मधोमध टीप मारावी लागणार आहे. तर चला आता आपण बाकीच्या सगळ्या साड्या जोडून घेऊयात. तर हे बघा, ज्या आतमध्ये साड्या लावायच्या होत्या त्या आता माझ्या पूर्ण लावून झालेल्या आहेत. आतमध्ये आपण टोटल 7 साड्या टाकणार आहोत. एक सिंगल साडी याचे डबल फोल्ड करून शिलाई मारलेली आहे, बाकी 3 डबल आहेत. आता ही वरचा पदर आहे आणि ही एक खालचा पदर आहे. ह्यांना आपण सिंगल फोल्ड करणार आहोत आणि साडीची जी उलटी बाजूने टीप मारायची, म्हणजे धडी काढल्यानंतर सरळ दिसेल. तर चला मग आता हा वरचा पदर आहे, ह्याला मी टीप मारून घेतो. मधोमध फोल्ड केलेली आहे ऑलरेडी. तर हे बघा, ही वरचा पदर होता, ह्याला आपण टीप मारून घेतलेली आहे. वरचा सिंगल पदर असल्यामुळे जिथून फोल्ड केलेला आहे आपण त्याला कापून टाकायचं असं. हा वरचा पदर असल्याने ह्याला आपण डबल टीप मारणार आहोत वर, कारण सुटू नये म्हणून. या पद्धतीने वरच्या पदरला आपण डबल टीप मारून घेतलेली आहेत. तर वरचा पदर कसा दिसतो हे तुम्हाला मी आता दाखवतो. तर बघा, हा वरचा पदर आहे. वरच्या पदरला एकच साडी आहे, हिला आपण फोल्ड करून मधून टीप मारून घेतलेली आहे. टीप मारलेली बाजू अशी आत आलेली आहे. ही उलट्या साईडला आतमध्ये आलेली आहे. याची सरळ बाजू ही आहे. याप्रमाणेच आपला दुसरा पदर पण मी आता तयार करून घेतो. तर हे बघा, डबल टीप मारून झालेली आहे. हा दुसरा पदर आहे वर लावायचा साडीचा. तर हा पण पदर मी तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय. तर हा बघा, हा दुसरा पदर आहे वर लावायचा. उलट्या साईडने आपण टीप मारलेली आहे. ही सरळ साईड आहे. तर चला आता आपण गोदडी भरून घेऊयात. तर आता आपण गोदडी भरणार आहोत. गोदडी भरायसाठी पहिल्यांदा आपण जो खालीवर लावणार आहे ती साडी आपण पहिल्यांदा ठेवणार आहोत. नंतर मग ज्या 7 साड्या आहेत त्या आतमध्ये टाकणार आहोत आणि शेवटला अजून एक राहिलेली वरची साडी वर टाकणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात आता. हा साडीचा मेन पदर आहे, त्याला आपण पहिल्यांदा टाकला. उलटी बाजू वर केलेली आहे. बाकी मग ज्या आतमध्ये टाकणार आहोत साड्या त्या आपण अशा, ही लांब साईड आहे, पहिली लांब साईडनीच पहिल्यांदा टीप मारून घ्यायची. तर हे बघा, आपण आज 7 पदर आपण आतमध्ये टाकलेले आहे. खालचा एक पदर 8 झाले आणि आता वर एक पदर टाकणार आहे, तो 9वा पदर. हा वरचा कवर आहे. तर ह्याला लांब साईडने आपण टाकलेलं आहे. लांब साईडने पहिल्यांदा टीप मारून घेऊयात. टीप मारत असताना आपल्याला साड्या मोजून पकडायच्यात. एखादी साडी आतमध्ये सुटायला नको. एखादी साडी जर आतमध्ये सुटली
तर ते पूर्ण गोधडीमध्ये गोळा होऊन जाते. तर साडीला टीप मारताना व्यवस्थित पदर पकडायचे आणि टीप मारायची. तर हे बघा, मी आता उभ्या साईडला पूर्ण टीप मारून घेतलेली आहे. उभी साईड झाल्यानंतर आता आपल्याला आडव्या साईडला टीप मारायची आहे. तर बघा आता मी आडव्या साईडला कशी टीप मारतो. तर हे बघा, ही उभी साईड होती. आता आपण ही आडवी साईडला टीप मारत आहोत. तर ही टीप आता आम्ही पूर्ण मारून घेतो. तर हे बघा, आता आपण उभी टीप पण मारून घेतलेली आहे आणि आडवी टीप पण मारून घेतलेली आहे. तर मी आता ओपन करून दाखवतो की कशी दिसत आहे ती गोधडी. तर हे बघा, गोधडी भरून झाल्यानंतर हे असं दिसत आहे. आणि ही साईड एक खूप मोठी गोधडी आहे ही, आणि खूप जड पण झालेली आहे, कारण यातल्या साड्या थोड्या हेवी होत्या. ही 6 वारी साड्यांची गोधडी आहे. आतमध्ये आपण 7 साड्या टाकल्यात, खाली वरचे 2 पदर, टोटल 9 साड्यांची गोधडी मी आता बनवत आहे. ही उभी टीप मारलेली आहे आणि ही आडवी. तर आपल्याला टिपं मारताना सुरुवात आडव्या टिपापासूनच मारायची. पूर्ण गोधडीला पहिल्यांदा आडव्या टिपं मारून घ्यायच्या, कारण का उभ्या टिपं मारायला गेलो तर साड्या आतमध्ये गोळा होतात, आणि जर आडव्या टिपं मारायला गेलो आपण तर साड्या आतमध्ये गोळा होत नाही. त्याच्यामुळे आडव्या टिपं मारायला चालू करायची. तर मी आता आडव्या टिपं मारायला सुरुवात करतो. तर हे बघा, याप्रमाणे मी आडव्या टिपं आता मारत आहे.
तर हे बघा, आता आडवी पूर्ण टीप माझी आता मारून झालेली आहे. आता आपण गोधडी कट करणार आहोत, चारी साईड लेवल करणार आहोत. जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आपण कट करणार आहे. या पद्धतीने आपले पूर्ण आता आडवी टीप मारलेली आहेत बघा. या गोधडीचा लुक खूप छान आहे. बॉर्डर लावून झाल्यानंतर गोधडी खूप छान दिसेल. तर चला आता मी आता गोधडी कट करतो. हे बघा, आता आपले आडवी टिप सगळे मारून झालेली आहे. खूप मोठी गोधडी झालेली आहे. आता आपण हिला चौकोन कट करणार आहोत. तर चला आता चौकोनी आपण कट करूयात. आता हे बघा, आपण फोल्ड करून गोधडीला टाकलेली आहे. जो काही एक्स्ट्रा भाग असतो आता ते आपल्याला कट करून टाकायचा आहे. याप्रमाणे गोधडी खूप मोठी झालेली आहे ही. हा खालचा एक्स्ट्रा भाग तो पण आता आपल्याला कट करून टाकायचा पूर्ण. पहिल्यांदा उभ्या साईडने आपण फोल्ड केली होती. आता आडव्या साईडने फोल्ड करून जो काही जास्त भाग येईल तो कट करून टाकायचा. हे बघा, आता आपले चारी साईड आपले कापून झालेले आहेत. पूर्णपणे आपण सगळं रेषेत एक लेवल केलेली आहे, चारी कोपरे. आता आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. पहिल्यांदा आपण आडवी शिलाई मारली होती, आता आपल्याला उभी शिलाई मारायची आहेत. 2 बाय 2 इंचाच्या किंवा अडीच इंचापर्यंतचा आपल्याला बॉक्स आता बनवायचे आहेत. तर चला मग मी आता बॉक्स बनवायला चालू करतो. तर हे बघा, आता मी उभ्या टिपा मारायला चालू केलेले आहेत. याप्रमाणे आपण बॉक्स बनवतो. 2 ते 2.5 इंचाचा हा बॉक्स बनतो असा. तर पूर्ण गोधडीला आपल्याला असा आता बॉक्स बनवून घ्यायचे आहेत. तर चला आता मी लवकर बनवून घेतो बॉक्स सगळे. हे बघा, आता आपले पूर्ण बॉक्स काढून झालेले आहेत. पूर्ण गोधडीला आपण असे बॉक्स आता बनवलेले आहेत. गोधडीचा लुक खूप छान आलेला आहे. तर ही गोधडी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. किती भारी दिसते ती बघा. हे बघा, ही गोधडी अशी दिसते छान. या गोधडीला आता आपण बॉर्डर लावणार आहोत. बॉर्डर लावल्यानंतर अजून छान लुक येईल या गोधडीला. तर चला मग आता बॉर्डर लावूयात. हे पहा, ही पिवळ्या कलरची बॉर्डर आपण आता लावणार आहे. त्यासाठी आपण पिवळ्या कलरची ही जी पट्टी आहे 7 ते 8 इंचाची घेतलेली आहे. पट्टी लावताना गोधडीला पहिल्यांदा उलटी ठेवायची. उलटी ठेवून नंतर मग सगळं करायची. तर चला मग आता आपण पट्टी लावतो. एक 2 इंचाची बॉर्डर यायला पाहिजे, या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे. आता गोधडीला आपण सगळं करून घेतलेली आहे. याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचे आहे पट्टीला, बॉर्डरच्या पट्टीला.
आणि पहिली जी शिलाई चालवली होती त्या शिलाईवरच दुसरी शिलाई यायला पाहिजे, या हिशोबाने आपल्याला टीप मारायची. बॉर्डर कडक येण्यासाठी आपण आता त्याच्यावरती 3 शिलाई मारणार आहोत. पहिली जी शिलाई मारली त्याच्या बाजूलाच एक मारायची आणि कोपऱ्याला अजून एक मारायची. त्याच्यामुळे काय होईल की आपली बॉर्डर कडक होऊन जाईल. याप्रमाणे कडेला अजून एक टीप मारून घ्यायची. हे पहा आपली बॉर्डर किती कडक झालेली आता, दिसायला पण चांगली दिसत आहे. याप्रमाणे आपल्याला चारी साईडला बॉर्डर आता लावून घ्यायची आहे. तर हे बघा आता आपण चारी कोपऱ्यांना बॉर्डर लावून घेतलेली आहे, चारी साईडला बॉर्डर लावून घेतलेली आहे. तर हिचा लुक खूप छान आलेला आहे. तरी गोधडी मी आज तुम्हाला पूर्ण उघडी करून दाखवतो कशी झाली आहे ती. बस कमीत कमी 7-7.5 फूट लांबी झालेली आहे गोधडीची आणि 6.5 फुटाच्या आसपास रुंदी आहे. खूप छान गोधडी झाली आहे ही. ही उलटी बाजू आहे. तर गोधडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.